ओके. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आज आपला जो विषय आहे तो आपल्याला समोर दिसत असेल. आव्हान चिनी ड्रॅगनचे. गेल्या आठवड्याभरामध्ये आपण ज्या वेळेला शेवटचं बोललो होतो, कुठल्या महत्वाच्या घटना घडल्या आणि त्या महत्वाच्या घटनांचा भारताच्या सुरक्षेवरती काय परिणाम होतो आहे आणि चिनी ड्रॅगनचं जे आव्हान आहे त्याला आपण आठवड्याभरामध्ये कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये काय होईल या महत्वाच्या बाबींवरती आपण आज बोलणार आहोत. सर्वात पहिले मी ज्यावरती बोलणार आहे त्याची मी विभागणी अशी केली आहे. काही घटना ज्या चीन संबंधात घडल्या, काही घटना या पाकिस्तान संबंधात घडल्या, काही इतर जगामध्ये घडल्या. लक्षात असावं की ज्या वेळेला आपण देशाच्या सुरक्षेविषयी बोलतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की जगात कुठे काही पण जरी घडलं तरी पण त्याचा आपल्या भारताच्या सुरक्षेवरती हा परिणाम होतो. तर म्हणून जगाला आपल्याला आपल्या बाजूने ठेवावं लागतं. आपल्या शेजारची मित्र राष्ट्र, आपल्या शेजारची शत्रू राष्ट्र, इतर देश, कारण कुठेही काहीही घडलं तरी जग हे एवढं लहान आहे की त्या सगळ्या घडामोडींचा आपल्यावरती परिणाम होतो, देशाच्या सुरक्षेवरती परिणाम होतो. आणि ज्या वेळेला आपण देशाची सुरक्षा म्हणतो तर केवळ सीमेची सुरक्षा म्हणजे लडाखमध्ये काय झालं आहे एवढंच नाही. याच्याशिवाय आपली आर्थिक सुरक्षा म्हणजे चीन आपल्यावरती व्यापाराने कसा त्रास द्यायचा प्रयत्न करतोय, आपली पाणी सुरक्षा, आपलं पाणी बाकीचे देश कसे अडवू शकतात, आपली फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा, आपली इंधन सुरक्षा, आपली पाकिस्तानशी जे आपले संबंध आहेत त्यांच्याकडून होणारा आपल्याला त्रास, याच्याशिवाय जपान किंवा ऑस्ट्रेलिया किंवा इतर राष्ट्र ते काय करताहेत आणि त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो आहे, असे बहुआयामी गोष्टी असतात की ज्याचा आपल्यावरती परिणाम होतो. आपण सर्वात पहिले सुरुवात करूया की चीननी आता सांगितलेलं आहे की आम्ही लडाख मधून परत जाणार आहोत आणि पुढच्या एक 2-3 आठवड्यामध्ये त्यांचं परत जाणं हे नक्कीच पूर्ण होईल. अर्थातच हा भारताकरता फार मोठा विजय आहे, परंतु पुन्हा एकदा चीन विश्वासघात करेल का तर हे सांगता येत नाही. म्हणून आपल्याला तयार राहावं लागेल आणि जर चुकून चीननी विश्वासघात केला तर गलवानमध्ये आपण त्यांना जसं प्रत्युत्तर दिलं आणि त्यांचे सैनिक मारले तसं आपल्याला पुन्हा एकदा करावं लागेल. तर म्हणून चीनचं जे वापस जाणं आहे त्याच्यावरती आपल्याला आपल्या सैनिकांद्वारे लक्ष ठेवावं लागेल. ड्रोन्स किंवा UAVs किंवा हेलिकॉप्टर्स किंवा विमानं किंवा सॅटेलाइटच्या मदतीने त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागेल. आपल्याला बेसावध राहून चालणार नाही आणि भारतीय सैन्य हे करण्याकरता अगदी पूर्णपणे सुरक्षित आहे. एक चांगली बाब अशी आहे की आत्ताच दिवाळी संपली आहे आणि या दिवाळीमध्ये आपण 40,000 कोटी रुपयाचा एक तडाखा चीनला दिला. मागच्या दिवाळीमध्ये चीनने भारतामध्ये 40,000 कोटी रुपयाचं सामान विकलं होतं. या दिवाळीला भारताच्या बाजारामध्ये 72,000 कोटी रुपयाचं सामान विकलं गेलं असं आपली जी व्यापाऱ्यांची जी फेडरेशन आहे त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु ज्यामध्ये चीनी मालांवरती 100% बहिष्कार होता, त्यामुळे कोणीही चीनी माल हा घेतला नाही. हे एक चीनला आपण शिकवलेला मोठा धडा आहे. परंतु केवळ हा धडा शिकवल्यामुळे चीन खुश चीनवरती आपण कंट्रोल करू शकू का तर नाही. अशा प्रकारची ही जी चीन विरुद्धची लढाई, हा जो राऊंड आपण ही जी फेरी आपण जी जिंकलेली आहे चीनच्या विरोधामध्ये ती आपल्याला चालूच ठेवावी लागेल. कारण चीनचं हे जे हायब्रिड वॉर आहे हे अजून अनेक वर्ष अनेक महिने चालणार आहे आणि हे 24 तास चालणारं 365 दिवस चालणारं युद्ध आहे. परंतु एवढं नक्की की दिवाळीच्या निमित्ताने आपण एक फेरी चीन बरोबर नक्कीच जिंकलेली आहे. आणि परंतु बेसावध राहून अशा करता चालायचं नाही. कारण अशा बातम्या आहेत की अनेक व्यापाऱ्यांनी चीनचं हे आक्रमण सुरू व्हायच्या आधी
एवढा प्रचंड प्रमाणामध्ये चीनी माल पहिलेच विकत घेऊन टाकला होता, की अजून तो माल त्यांच्याकडे पडलेला आहे. म्हणून ते अनेक वेळा लपून तो माल बाहेर काढत असतात. मग ते फ्रिज असो, की वॉशिंग मशीन असो, की चीनी लाईट असो, की सोलर पॅनल्स असो, वेगवेगळ्या प्रकारचा चीनी माल ज्याची आपल्याला कल्पना आहे. तर म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो, की डोळे आणि कान उघडे ठेवा. असा कुठला व्यापारी जर चीनी माल विकत असेल, तर त्याला हे सरकारला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि एवढं नक्की, की आपण त्या दुकानामध्ये जिथे चीनी माल आहे, तिथे पाऊल पण टाकायला नको. हे अगदी आपल्याला साफ पाहिजे आणि हाच निरोप आपण आपल्या सगळ्या मित्रांना, नातेवाईकांना द्यायला पाहिजे, ज्यामुळे जो माल चीनचा पडला आहे, भारतामध्ये येऊन तो इथे विकला जाणार नाही. आणि यामुळे चांगली बाब अशी झाली आहे, की व्यापाराची जी तूट आपल्याला नेहमी असायची, म्हणजे चीन आपल्याला 90 अब्ज डॉलर्सचं सामान विकायचा आणि आपण त्यांना फक्त 12 ते 13 अब्ज डॉलर्स एवढंच सामान विकू शकत होतो. तर तो फरक आता एकदमच कमी झालेला आहे. ही अर्थातच भारताच्या अर्थव्यवस्थेकरता चांगली बाब आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या मदतीने आपण त्याला चांगलं प्रत्युत्तर हे देणार आहे. याच्याशिवाय चीनचा जो प्रोपगंडा वॉरफेअर आहे, म्हणजे दुष्प्रचार युद्ध किंवा अपप्रचार युद्ध, हे काही थांबत नाही. त्यांनी आता एक नवीन दुष्प्रचार असा केला, की त्यांनी लडाखच्या चुशूलच्या भागामध्ये आपली एक डायरेक्ट डायरेक्ट एमिशन वेपन्स ही वापरली. म्हणजे काही अशी वेपन्स आहेत, की ज्यामध्ये चीन मायक्रोवेव्ह वेव्हचा वापर करून त्या वेव्हज आपल्या सैनिकांच्या तिकडे मारतो आणि आपल्या सैनिकांच्या याच्यामुळे त्यांचं जसं एखाद्या मायक्रोवेव्ह मध्ये आपण एखादी गोष्ट जर गरम केली, तर होतं काय, की त्याचं जे टेम्परेचर आहे ते वाढायला लागतं आणि ते तिथे अतिशय ती गरमी तयार होते. तर तसंच अशी जर गरमी तेच मायक्रोवेव्हचे जे रेज असतात, त्यांचे जे किरण असतात, ते जर सैनिकांच्या अंगावरती मारले, तर त्यांच्या कातडीच्या खालती असलेलं पाणी उकळायला लागेल, ज्यामुळे त्यांना अतिशय अनकम्फर्टेबल होईल आणि त्यांना विविध प्रकारचे रोगराई होतील आणि ते तिथून पळून जायचा प्रयत्न करतील. अशा प्रकारची बातमी काही चीनी वर्तमानपत्र, चीनचा जो एक अतिशय मोठं उलट्या बातम्या लिहिणारं वर्तमानपत्र आहे ग्लोबल टाइम्स, त्यांनी ही दिली होती. अर्थातच ही खोटी आहे. अशा प्रकारचे DEW वेपन्स म्हणजे डायरेक्ट एनर्जी वेपन्स ही जगामध्ये अमेरिकेने डेव्हलप तर केलेली आहेत, परंतु त्यांनी सुद्धा याचा वापर कधी माणसांच्या विरोधात हा केलेला नाही. चीनची ती करण्याची सध्या तरी क्षमता नाही आणि याची आपल्याला जास्त काळजी नको. कारण जर त्यांनी हे जर वेपन वापरलं चुकून, तर ते अर्थातच मानवतेच्या विरोधात असेल, ज्यामुळे जे जग सध्याच चीनच्या विरोधात बोलत आहे, त्यांचा विरोध त्यांना अजून जास्त वाढेल. याच्या पुढचं जो महत्वाचा मुद्दा आहे, तो असा की याच काळामध्ये चीनने आपली जी CPEC कॉरिडॉर म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये जो चीन वेगवेगळे प्रकल्प निर्माण करतो आहे पाकिस्तानमध्ये, त्या प्रकल्पाची जी स्पीड आहे ती त्यांनी कमी केली आहे. कारण काय, एक तर तिथे पहिले जी सिक्युरिटी सिच्युएशन आहे, म्हणजे बलुची जे स्वतंत्रता वेगवेगळे गट आहेत ते त्यांच्यावरती हल्ला करत आहेत. नॉर्थ वेस्ट फ्रंटच्या प्रॉव्हिन्समध्ये अशांतता आहे. पाकिस्तानची इकॉनॉमी ही खालच्या लेवलला जाते आहे आणि जे प्रकल्प किंवा रस्ते तयार होत आहेत, त्याची 1% सुद्धा क्षमता पाकिस्तान ही वापरू शकत नाही. तर त्याच्यामुळे हे प्रकल्प आता चीन करता एक पांढरा हत्ती बनत आहे आणि म्हणून त्यांनी या प्रकल्पाची जी स्पीड आहे ती कमी केली आहे. म्हणजे ज्या कालावधीमध्ये ते बनले असते, ते आता बनायला त्याला अजून खूप जास्त वेळ लागेल. यामुळे पाकिस्तानचं काय नुकसान होत आहे, ते चीनच्या कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत आणि त्यांचे ते आर्थिक गुलाम बनत आहेत. याच्यामध्ये चीनचं काय नुकसान होत आहे, चीनचं नुकसान हे होत आहे, की त्यांनी एवढी 60 अब्ज डॉलर्स एवढी जी त्या CPEC कॉरिडॉर वरती
जी इन्व्हेस्टमेंट केली होती वर त्यांना रिटर्न्स म्हणजे परतावा हा काहीही मिळत नाही. हे त्यांच्याकरता फार मोठं नुकसान आहे. कारण काय की आपण कुठलाही प्रकल्प जरी केला तरी त्या प्रकल्पाला शेवटी कोणीतरी त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न काहीतरी मिळायला पाहिजे. 1-2 वर्ष आपण बिना उत्पन्नाचं काम करू शकतो. परंतु जर इथून कधीही काही उत्पन्न मिळालं नाही, तर अर्थातच हा एक पांढरा हत्ती आहे, ज्यामुळे नुकसान होतं आणि अशाच प्रकारचे पांढरे हत्ती आपल्या काही बिझनेसमननी तयार केले होते आणि त्यांचे हालात कसे झाले हे आपल्याला माहिती आहे. उदाहरण नंबर 1 विजय माल्या ज्याची गुंतवणूक ही पूर्णपणे फसली. उदाहरण नंबर 2 अनिल अंबानी यांनी हजारो कोटी रुपयाचं एम्पायर क्रिएट केलं होतं. परंतु ते कर्ज याच्यामध्ये फसले आणि शेवटी आता ते अक्षरशः अर्थकंगाल असे बनलेले आहेत. तर तशीच चीनची सुद्धा अवस्था ही होऊ शकते. याच्याशिवाय जी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आत्ताच आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक अजून एक आर्थिक पॅकेज जाहीर केलं ज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या गटांना वेगवेगळ्या प्रकारची मदत घोषित केली. मी अभ्यास केला होता की कोणाला नेमकी किती मदत पाहिजे आणि ती त्यांना देण्यात आली ज्यामुळे हे त्या गटातले कारखाने चांगलं काम करतील आणि आपली आर्थिक व्यवस्थेच्या वाढायला वेग मिळेल. तर हे असं त्यांनी केलं आहे. अर्थातच हे बरोबर आहे. याच्यामध्ये मात्र जी अंमलबजावणी आहे ती चांगली व्हायला पाहिजे. कारण या पॅकेजमुळे जवळ-जवळ 5 लाख जॉब्स हे क्रिएट होतील असं मानलं जातं. सरकारने अनेक कन्सेशन आपल्या इंडस्ट्रीला दिलेली आहे ती चांगली आहे. परंतु 3 गोष्टीवरती भारताचं गाडं हे नेहमी अडकतं. नंबर 1 जमिनीची किंमत. आपल्याकडचे काही राजकारणी विनाकारण जमिनीची किंमत वाढवतात. ज्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढते आणि तो प्रकल्प आर्थिकरित्या इकॉनॉमिकली अनव्हायबल असा होतो. तर म्हणून जमिनीच्या किमतीवरती आपल्याला कंट्रोल करावा लागेल. याच्याशिवाय दुसरं जे आहे ते म्हणजे लेबर प्रॉडक्टिव्हिटी. आपल्याकडे जे लेबर आहे ते अतिशय जागतिक दर्जाच्या खूपच खाली आहे. म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धतीमध्ये अजून खूप जास्त एफिशियन्सी ही यायला पाहिजे जी आता नाही. तर ती वाढेल अशी आपण आशा करूया. आणि तिसरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्याकडे असलेले रस्ते, त्यांना जोडणारे रेल्वे प्रकल्प, तिथून आपल्या समुद्र किनाऱ्यावरती जाण्याकरता रेल्वे लाईन किंवा रस्ते आणि समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर बोटीमध्ये ते सामान टाकून इतर देशांना पोहोचवायचं. तर याकरता हे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्टचं ते आपलं आता चांगलं नक्कीच होत आहे. परंतु ते अजून जास्त चांगलं करण्याची गरज आहे. याच्याशिवाय भारताच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या घटना घडल्या त्याच्याविषयी आपण बोलू. एक तर आता पुढच्या काही आठवड्यामध्ये भारत आपलं जे ब्रह्मोस नावाचं मिसाईल आहे त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट करत आहे. आता ब्रह्मोस हे मिसाईल आकाशातनं जमिनीवरती मारता येतं, जमिनीवरून जमिनीवरती मारता येतं, जमिनीवरून समुद्रामध्ये मारता येतं, समुद्रावरून आकाशात मारता येतं. ज्याचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत आणि हे एक वर्ल्ड क्लास असं मिसाईल आहे म्हणजे क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज पुष्कळ आहे आणि हे एक क्रूज मिसाईल आहे. तर त्याच्यामुळे हे जगातलं एक अतिशय उत्कृष्ट असं मिसाईल समजलं जातं आणि त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करून वेगवेगळ्या ऑपरेशनल कामाकरता त्याला आता आपण तयार करतो आहोत आणि त्याकरता वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. चांगली गोष्ट आहे कारण जोपर्यंत पूर्ण टेस्ट केलं जात नाही तोपर्यंत त्या शस्त्रात काही जर कमजोरी असेल तर ती आपल्याला कधी कळू शकणार नाही. तर ते आता नक्कीच चालू आहे. त्याच्यात काही प्रश्न नाही आणि याच्याहून जास्त चांगली बातमी अशी की आता आपण चीनला न घाबरता ब्रह्मोस मिसाईल जे आहे ते फिलिपिन्सला विकणार आहोत. आता फिलिपिन्सला विकणार आहोत म्हणजे चीनच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखं आहे. कारण फिलिपिन्स हा चीनचा शत्रू आहे
आणि फिलिपिन्सचा समुद्र जो आहे त्याच्यामध्ये तो समुद्र आमचा की फिलिपिन्सचा याच्यावरती वाद सुरू आहे. आणि ब्रह्मोस मिसाईल आता जर गरज पडली तर फिलिपिन्स याचा वापर हा चीन विरोधात करू शकतो, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे आपण चीनला एक मोठा इशारा दिलेला आहे की तुमचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी आम्ही चांगली मैत्री करत आहोत आणि तुमच्या शत्रूंना आम्ही मदत करून त्यांना तुमच्या विरुद्ध चांगल्या पद्धतीने लढण्याकरता आम्ही तयार करत आहोत. तर हे एक चांगली बाब आहे. याच्याशिवाय एक अतिशय महत्वाचं बिल केंद्र सरकारच्या समोर आहे. त्याला कोस्टल शिपिंग बिल 2020 असं म्हटलं जातं. मी पुन्हा रिपीट करतो, कोस्टल शिपिंग बिल 2020. याचा थोडक्यात याचा अर्थ असा आहे की आपल्याला 7,600 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि म्हणजे आपली जवळजवळ 9 मोठी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना समुद्र किनारा आहे. म्हणजे आपण जर वरतून सुरुवात केली तर गुजरात आहे, महाराष्ट्र, कर्नाटका, केरळा, त्याच्यानंतर तामिळनाडू, मग ओरिसा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, या सगळ्यांना समुद्र किनारा आणि मग काही केंद्रशासित प्रदेश म्हणजे दीव दमण आहे, गोवा आहे, पुडुचेरी आहे आणि याच्याशिवाय आपल्या ज्या आयलंड टेरिटरीज आहेत म्हणजे अंदमान आणि निकोबार ग्रुप ऑफ आयलंड्स आणि लक्षद्वीप आणि मिनिकॉय ग्रुप ऑफ आयलंड्स. तर याला सगळ्याला समुद्र किनारा आहे आणि समुद्राकडनं सामान जे आपण व्यापाराचं घेऊन जातो ते सर्वात स्वस्त घेऊन झालं जातं. तर म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण समुद्र किनाऱ्याचा वापर करायला पाहिजे. आता समजा उदाहरणार्थ जर आपल्याला गुजरात मधून काही माल पश्चिम बंगालला पाठवायचा असेल तर आपण त्याला जमिनीच्या रस्त्याने पाठवू शकतो की तो रस्ता आपण बघा देशाच्या आतून कसा जाईल. परंतु हाच माल आपण कोस्टल शिपिंगनी आपल्या समुद्राच्या मार्गे थोडा लांबचा प्रवास करून पश्चिम बंगालला पाठवू शकतो. एक आपल्याला उदाहरण देतो की आपण आपला जो कारखाना आहे टेल्कोचा जो पुण्यामध्ये आहे तिथून आपण जवळजवळ प्रत्येक वर्षी 1.5 लाख गाड्या या बांगलादेशला निर्यात करतो. पहिले काय व्हायचं तर या गाड्या पहिले पुण्यावरनं मुंबईला यायच्या, त्याच्यावरनं तुम्ही रस्ते बघा, मग त्या कलकत्त्याला पोचायच्या आणि मग रस्त्याने त्या बांगलादेशमध्ये प्रवेश करायच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी जायच्या. त्याची किंमत ट्रान्सपोर्टेशनची ही पुष्कळ होती. आता आपण याच गाड्या काय करतो की सरळ पुण्यावरनं त्याला मुंबईला पोहोचवतो, तिथे त्याला बोटीमध्ये घातलं जातं आणि ती बोट सरळ चितगाव बंदरामध्ये जाऊन पोहोचते आणि तिथून मग बाय रोड त्याला जिथे जायचं असेल तिथे पाठवलं जातं. यामुळे त्याची जी कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे ही खूपच कमी होते. कारण रोड ट्रान्सपोर्ट पेक्षा जास्त स्वस्त आहे. जे समजा जर समजा कोस्ट जर रोडवरनं तुम्हाला 1 टन सामान घेऊन जायचं असेल तर तुम्हाला 10 रुपये पर टन जर समजा किंमत पडली तर तीच किंमत जर तुम्ही रेलने नेलं तर 3 रुपये पर टन पडू शकते आणि जर तुम्ही समुद्रातनं नेलं तर 1 रुपये पर टन ही पडू शकते. म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण समुद्र किनाऱ्याचा जो वापर आहे तो करायला पाहिजे आणि तो करायचाच हाच आपला या बिल मध्ये उद्देश आहे. तर यामुळे भारताच्या म्हणजे जे वेगवेगळ्या प्रांतामध्ये होणारी जी व्यापार आहे तो अतिशय स्वस्त होईल. अर्थात त्याकरता आपल्याला पुरेशी बंदरं पाहिजेत, पुरेशा बोटी पाहिजे, परंतु तो काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे भरपूर बोटीचा काही प्रॉब्लेम नाही ना, आपल्याकडे काही बंदरांचा प्रॉब्लेम आहे. परंतु अशा प्रकारचा विचार पहिले कोणी केलेला नव्हता. हा एक इनोव्हेटिव्ह पद्धती आहे ज्यामुळे आपण आपली जी इकॉनॉमी आहे त्याला जास्त एफिशियंट हे बनवू शकतो. एवढंच नव्हे तर आताच प्राईम मिनिस्टर मत्स्य संपदा योजना नावाची एक योजना सुरू झालेली आहे. लक्षात असावं की मासेमारी हा भारतीयांचा एक फार मोठा उद्योग आहे. जसं शेती हा एक मोठा उद्योग आहे याची आपल्याला कल्पना आहे. आज भारताची जवळजवळ 30% लोकसंख्या ही समुद्र किनाऱ्यापासून 50 ते 60 किलोमीटरच्या आत राहते
आणि त्यांचं जीवन हे समुद्रावरती अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती राहणारे कोळी, इतर व्यापारी आणि इतर उद्योगधंदे हे समुद्राचा वापर अनेक कामाकरता करतात. तर मच्छीमारी किंवा समुद्रात मासे पकडणं हा एक मोठा उद्योगधंदा आहे. परंतु जशी आपली शेती कधीच एफिशियंट नव्हती, तोच प्रकार नेमका आपला आपल्या मासेमारी करता सुद्धा व्हायचा. आपली मच्छीमारी ही जुनाट पद्धतीची होती. आता त्यामध्ये आपण एक क्रांती करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला ब्लू वॉटर इकॉनॉमी असं म्हटलं जातं आणि आपण चांगल्या पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने मासे गोळा करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपली जी प्रॉडक्टिव्हिटी आहे मासे पकडायची ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर प्राईम मिनिस्टर मत्स्य संपदा योजनामध्ये असं ठरलेलं आहे की सध्या आपण 45,000 कोटी रुपयाची जी मासेमारी जी मच्छी दुसऱ्या देशांना निर्यात करतो ती एक म्हणजे लाख कोटीवरती आपल्याला घेऊन जायची आहे पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये. तसं झालं तर आपले जे कोळी बांधव आहेत आणि किनारपट्टीवरती राहणारे भारतीय आहेत त्यांचं उत्पन्न हे डबल होईल, जी अर्थातच एक चांगली बाब आहे आणि यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठी भरारी येईल. याच्याशिवाय आता हा जो चायनीज व्हायरसनी सगळ्या जगामध्ये एक मोठा हैदोस घातलेला आहे, तर त्यामध्ये इतर औषधांचा वापर तर होतोच, परंतु यामुळे आपली जे आयुर्वेदाची जी औषधं असतात त्याची किंमत आता जगाला कळालेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये आयुर्वेदाची खूप मोठी परंपरा आहे. आपल्या वेगवेगळ्या मोठ्या कंपनीज आहेत, डाबर आहे, पतंजली आहे, अनेक आहे आणि आता आयुष मंत्रालय हे केवळ त्यांची प्रगती करण्याकरता तयार करण्यात आलं आहे आणि आता या कोविडच्या किंवा करोनाच्या किंवा चिनी व्हायरसच्या काळामध्ये त्यांची माहिती ही सगळ्या जगाला कळाली आहे आणि युनायटेड नेशन्सचं जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं आहे की आयुर्वेदाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. जगाची हेल्थ इम्प्रूव्ह करण्याकरता करोनावर मात करण्याकरता आयुर्वेदाचा सुद्धा मोठा उपयोग होऊ शकतो आणि त्याकरता त्यांनी भारताचीच निवड करण्याचं ठरवलं आहे. तर यामुळे अर्थातच जे आपले आयुर्वेदाचं जे आपलं शास्त्र आहे त्याला एक मोठी बूस्ट मिळेल आणि ज्यामुळे जगात आपली जी किंमत आहे ती वाढेल. अजून एक महत्वाचा प्रसंग जो या आठवड्यात घडला तो म्हणजे भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी एकमेकाशी बोलणी केली टेलिफोनच्या वरती. यामुळे दोघांनाही येणाऱ्या काळामध्ये आपले जे भारत आणि अमेरिकेचे जे संबंध आहे ते अजून मजबूत करण्याकरता काय करायला पाहिजे ही बोलण्याची त्यांना संधी मिळाली. अर्थातच ही चांगली बाब आहे कारण सध्या अमेरिका हा आपला एक मोठा मित्रराष्ट्र आहे आणि आपल्याला आठवत असेल की अमेरिकन इलेक्शन व्हायच्या काही दिवसच आधी अमेरिकेचे दोन महत्वाचे मंत्री होम मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर हे भारतामध्ये येऊन त्यांनी अनेक करारावरती सह्या केल्या. तर म्हणूनच आता आपल्याला ही मैत्री जो बायडनच्या काळामध्ये अजून जास्त वाढवता येईल आणि नेमकं हेच या दोघांनी डिस्कस केलं. एक अजून महत्वाची घटना घडली ती म्हणजे अशी की भारत पाकिस्तान सीमेवरती एलओसी वरती फायरिंग कसं सुरू असतं याची आपल्याला कल्पना आहे. परंतु यावेळेला ज्या वेळेला भारताने पुन्हा पाकिस्तानवरती प्रतिहल्ला करून त्यांचं खूप नुकसान केलं तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि त्यांचे ISPR म्हणजे इंटर सर्व्हिसेस पब्लिसिटी रिलेशन्स डिव्हिजन सैन्याची जी PR डिव्हिजन आहे त्यांनी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की भारत हा पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवतो आहे त्याचे पुरावे आम्ही तुम्हाला सादर करतो आणि यामध्ये त्यांनी थोडक्यात काय म्हटलं तर त्यांनी म्हटलं की भारताने
पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग करण्याकरता 60 ते 70 ट्रेनिंग कॅम्प उघडलेले आहेत. त्यामधले 50-60 हे अफगाणिस्तान मध्ये आहेत, जिथून भारताच्या गुप्तहेर संस्था आणि भारतीय सैन्य वेगवेगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तान विरुद्ध दहशतवादी कारवाई करण्याकरता ट्रेन करतं. दुसरं, काही ट्रेनिंग कॅम्प त्यांनी भारताच्या डोंगराळ भागामध्ये डेहराडून वगैरे तिथे तयार केलेले आहेत आणि तिथे पण अनेकांना ट्रेन केलं जात आहे. बलुचिस्तानच्या लोकांना ट्रेन केलं जात आहे. खैबर पख्तुनवाच्या लोकांना ट्रेन केलं जात आहे. याच्याशिवाय सिंधच्या लोकांना ट्रेन केलं जात आहे. त्यांना शस्त्र, दारुगोळा हा पुरवला जातो, ट्रेनिंग केलं जातं आणि मग त्यांना अफगाणिस्तानच्या मार्गाने पाकिस्तानच्या आत घुसवण्यात येतं. आणि एवढंच नव्हे तर जो पाकिस्तानची जी एक लाईफलाईन आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, यावरती हल्ला करून त्याचं काम थांबवण्याकरता भारत हा मोठा प्रयत्न करतो आहे. त्याकरता त्यांनी 700-800 जणांना तयार केलेलं आहे वगैरे वगैरे. आणि याकरता भारताने त्यांना पुष्कळ जास्त आर्थिक सहाय्य केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की गेल्या इतक्या वर्षामध्ये जो दहशतवाद भारत त्यांच्या विरुद्ध करतो, पाकिस्तानच्या विरुद्ध करतो आहे, त्यामध्ये 70,000हून जास्त पाकिस्तानी हे मारले गेले आहेत. आणि पाकिस्तानी सैन्याचे जे सैनिक मारले गेले यांची संख्या 9,000हून जास्त आहे. जोपर्यंत पाकिस्तान्यांचा मारलं जाण्याचा प्रश्न आहे आणि त्यांच्या सैनिकांचा मारलं जाण्याचा प्रश्न आहे, ही आकडेवारी खरी आहे. परंतु हे जे पाकिस्तानी सैनिक किंवा हिंसाचार जो झाला तो भारत पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला की पाकिस्तानच्या आत जे असंतुष्ट गट आहेत त्यांनी केला, हे बघण्याची गरज आहे. आज पाकिस्तान मधले वेगवेगळे प्रांत हे पाकिस्तान सरकारच्या विरोधामध्येच उठले आहेत. उदाहरणार्थ, बलुचिस्तानला स्वतंत्र व्हायचं आहे, त्यांचे अनेक गट आहेत की जे पाकिस्तानवरती हल्ला करत राहतात. खैबर पख्तुनवा जो इम्रान खानचा प्रांत आहे, तिथे सुद्धा अशांतता आहे. याच्याशिवाय सिंध मध्ये जिओ सिंध मुवमेंट ही सुरू आहे. याच्याशिवाय जो अफगाणिस्तानला लागून भाग आहे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, त्यांना सुद्धा पाकिस्तान मध्ये राहण्याची इच्छा नाही. एवढंच नव्हे तर पाकिस्तानी ऑक्युपाईड जम्मू काश्मीर जो आहे, त्यांना सुद्धा पाकिस्तान विरुद्ध पुष्कळ राग आहे. सगळीकडे पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध निदर्शनं होत आहेत. एवढंच नव्हे तर आता पाकिस्तानची 11 पॉलिटिकल पार्टीजनी पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करायला सुरुवात केली आहे. तर यामुळे पाकिस्तानमध्ये हिंसाचार वाढतो आहे, बंदच्या घटना होत आहेत. ते पाकिस्तानी एकमेकाशी लढण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवस्थेची जी हालात आहे ही अतिशय भयानक आहे. कुठलाही देश हा पाकिस्तानला मदतच करू इच्छित नाही. सगळे जेवढे मुस्लिम राष्ट्र आहेत, त्याच्यातलं एक सुद्धा राष्ट्र त्यांना मदत करायला मागत नाही. सौदी अरेबिया पाकिस्तानच्या विरोधात गेलेला आहे आणि चीन सुद्धा त्यांना मदत करायला तयार नाही. उलट आता फक्त आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वगैरे हेच फक्त त्यांना मदत करत आहेत. यामुळे पाकिस्तानचं खूपच नुकसान होत आहे. 50% पाकिस्तानी सैन्य आज पाकिस्तानच्या आत दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतलेलं आहे. म्हणून आता पाकिस्तानच्या लोकांचं हे सगळं लक्ष तिथून काढून भारतावरती केंद्रित करण्याकरता अशा प्रकारचे आरोप करण्याचं काम हे पाकिस्ताननी सुरू केलेलं आहे. अर्थातच भारताला जगाला सांगावं लागेल की हे किती खोटं आहे. उलट आता जगाची किंवा युनायटेड नेशन्सची एक महत्वाची जी संघटना आहे, FATF, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, तीच पाकिस्तानला त्यांनी ग्रे लिस्ट मध्ये टाकलेलं आहे. 3 महिन्याची वेळ दिलेली आहे की त्यांनी दहशतवाद्याला दिली जाणारी आर्थिक मदत ही पूर्णपणे थांबवली पाहिजे. तसं झालं नाही तर ते पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू शकतात, ज्यामुळे सगळ्या जगाला पाकिस्तानवरती आर्थिक बहिष्कार हा घालावा लागेल, जसा आर्थिक बहिष्कार आता इराणवरती होतो आहे. आता मी थोडस बोलतो फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षेविषयी. भारत सरकारने आता ई मार्केट म्हणजे जसं आपण रेल्वेची तिकीट ऑनलाईन विकत घेतो,
अशा प्रकारे शेतीचा माल भारतामध्ये कुठेही इंटरनेटच्या मदतीने, ई मार्केटच्या मदतीने विकत घेता आला पाहिजे, अशी अशी ई केंद्र अनेक ठिकाणी तयार करत आहे. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळेल आणि जिथे गरज पडते तिथे तो माल हा पोहोचू शकेल आणि अर्थातच ग्राहक म्हणजे सामान्य नागरिकांना सुद्धा याचा खूपच फायदा होईल. तर येणाऱ्या दिवसामध्ये याची क्षमता वाढण्याची नक्कीच शक्यता आहे. आत्ताच 11 साऊथ ईस्ट एशियन देशांनी ऑस्ट्रेलिया आणि जपान आणि चीनने एक मुक्त व्यापाराचा करार यावरती सही केली. परंतु यावरती भारताने सही केली नाही. कारण भारताला असं वाटतं की आपली जे म्हणजे माल तयार करण्याची जी किंमत आहे ती सध्या वर्ल्ड क्लास नाही आणि जर मुक्त व्यापार सुरू झाला तर अतिशय कमी किमतीमध्ये अनेक गोष्टी भारतातले व्यापारी आयात करतील आणि ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उद्ध्वस्त होईल, जशी चिनी स्वस्त मालामुळे झाली होती. म्हणून आपण या संघटनेत सध्या नाही, आपण सगळ्या देशांशी वेगवेगळे वेगवेगळ्या वेगवेगळे व्यापार करार हे करणार आहोत. त्याच्याशिवाय जपान आणि ऑस्ट्रेलियाने एक महत्वाचा करार केला, त्याला मिलिटरी अलायन्स असं म्हणता येईल. याचा अर्थ असा की जपानवरती जर कोणी हल्ला केला तर ऑस्ट्रेलिया त्यांना मदत करेल आणि ऑस्ट्रेलियावरती केला तर त्यांना जपान मदत करेल. लक्षात असावं, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्या वेळा जपान सारख्या एका अतिशय पॉवरफुल राष्ट्राने एका दुसऱ्या अजून ताकदवान राष्ट्राशी मैत्री करार केला. हा कोणाच्या विरुद्ध आहे? काही जास्त विचार करण्याची गरज नाही. अर्थातच हा चीनच्या विरोधामध्ये आहे. तर अशाच प्रकारचे मिलिटरी अलायन्सेस आपण सुद्धा म्हणजे अलिखित मिलिटरी अलायन्सेस आपण केलेले आहेत. आपण उघडपणे सांगत नाही, परंतु सध्या क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन मध्ये अशाच प्रकारचे संरक्षण करार आपण ऑस्ट्रेलिया, जपान, USA शी केलेले आहेत. तर ही अर्थातच एक खूपच चांगली गोष्ट आहे. आणि आता मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. तर त्याआधी मला जे चीनचं जे पुन्हा नाटकं चाललेली आहेत, पुन्हा जो प्रपोगंडा चाललेला आहे, त्याच्याविषयी बोलण्याची इच्छा आहे. एक तर आता SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यांची मीटिंग झाली. त्यावेळेला चीनला अपेक्षा होती की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी रिक्वेस्ट करतील शी जिनपिंगला की चला आम्हाला माफ करा आणि आपण आता एकमेकाचे मित्र बनूया आणि भारतीय सैन्य हे मागे जाईल. तसं काही झालं नाही. उलट आपल्या पंतप्रधानांनी SCO मीटिंग मध्ये चीनला इशारा दिला की तुमची ही जी एक्सपान्शनिस्ट पॉलिसी आहे, म्हणजे लोकांच्या जागेवरती अतिक्रमण करणं, हे थांबायलाच पाहिजे. हे जागतिक नियमाच्या विरुद्ध आहे. दुसरा इशारा त्यांनी दिला ज्यावेळेला साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज बरोबर वर्षातून एकदा आपली मीटिंग होते. त्याला एशियन कंट्रीज बरोबरची मीटिंग म्हटले जाते आणि त्याच्यानंतर ईस्ट एशिया समिट सुद्धा तिथे केले जाते. त्यामध्ये सुद्धा भारताच्या पंतप्रधानांनी एक क्लिअर इशारा चीनला दिला की समुद्र जो असतो तो सगळ्या मानव जातीचा असतो आणि जर तुम्ही समुद्रामध्ये खास तर साऊथ चायना समुद्रात दादागिरी केली तर जग हे सहन करणार नाही. अशा प्रकारची हिंमत दाखवायची हिंमत कोणाचीही झाली नव्हती. चीनला आपण हे दाखवलं. त्यामुळे चीनला आपण काय नेमकं करतो आहे याचा आपल्याला आपण पुरेपूर साफ आणि क्लिअर भाषेमध्ये सांगितलेलं आहे की नेमकं काय झालं आहे. आणि यामुळेच एक परिणाम असा आहे की ज्या वेळेला पाकिस्ताननी भारतावरती आरोप केले की भारत पाकिस्तानमध्ये दहशतवादी दहशतवादी हल्ले तयार करण्याकरता मदत करतो आहे, त्याकरता चीनला विचारण्यात आलं की तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे. तर चीननी त्याच्यावरती काहीही उत्तर दिलं नाही, म्हणजे उत्तर द्यायचं त्यांनी टाळलं. तर याच्यावरनं चीन सुद्धा आता किती काळजीपूर्वक भारताच्या बरोबर वागणूक करतो आहे हे आपल्याला दिसेल. तर म्हणजे आता मी पुढच्या 1 मिनिटात थांबणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण जी आक्रमक मुत्सद्देगिरीचं धोरण चीनच्या वापरतोय त्याचा आपल्याला फायदा होतो आहे. त्यामुळे आपली संरक्षण क्षमता वाढत आहे. आपण अनेकांशी संरक्षण करार करतो आहे, सामरिक करार करतो आहे, टेक्नॉलॉजिकल कॉपरेशन मध्ये
आत्मनिर्भर भारत या अभियानाला स्पीड द्यायचा प्रयत्न करतो आहे. यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था ही मजबूत होण्याची शक्यता आहे. आपली सुरक्षा सिद्धता ही सुद्धा जास्त मजबूत होणार आहे आणि यामुळे भारतासमोर चिनी ड्रॅगनचं जे आव्हान असेल ते चिनी ड्रॅगनचं आव्हान हे परतवण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हान करतो की ही लढाई सुरूच राहणार आहे. अनेक महिने, अनेक वर्ष. तोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतीय सैन्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. त्यांनी आपण देशाकरता काय करू शकतो यावरती विचार करून देशाकरता काहीतरी केलं पाहिजे. ज्यामुळे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती जास्त एफिशियंट बनेल आणि भारत चीनी ड्रॅगनची जे आपलं लंब युद्ध चालू आहे ते जिंकण्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यश मिळेल. मी इथेच थांबतो आणि आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करून की जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर त्याला फेसबुकवरती जरूर लाईक करा आणि याच्याशिवाय हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांशी शेअर करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे चांगले विचार, चांगली माहिती ही जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल. मी इथेच थांबतो. आपली आज्ञा घेतो. जय हिंद.